चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलव दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वयोरीव दुष्करम. 34. चंचलम चंचल ही निश्चितच मनहा मन कृष्ण हे कृष्ण प्रमाथी विचलित करणारे बलवत बलवान दृढम दुराग्रही तस्य त्याचे अहम मी निग्रह करणे मन्ये मला वाटते वायो हो वायूच्या इव प्रमाणे सुदुष्करम कठीण किंवा दुष्कर. हे कृष्ण मन हे चंचल उच्छृंखल दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. तात्पर्य: मन हे इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की ते जरी बुद्धीच्या अधीन असले तरी ते कधी कधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजविते. व्यवहारी जगात अनेक विरोधी शक्तींचा सामना कराव्या लागणाऱ्या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत कठीण आहे. मनुष्याला मित्र आणि शत्रू दोघांबद्दलही कृत्रिमपणे समभाव असू शकेल, पण अंतिमतः कोणताही सांसारिक मनुष्य असे करू शकत नाही, कारण मनाला संयमित करणे हे वादळी वाऱ्याला नियंत्रित करण्याहूनही कठीण आहे. वेदांमध्ये कठोपनिषद 1.3.3 ते 4 सांगितले आहे की आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव च बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयानाहुर विषयांस्तेषु गोचरान् आत्मेंद्रिय मनोयुक्तं भोक्ते त्याहुर मनीषिणः. भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे. मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत. याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो असे महान विचारवंत समजतात. बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे, परंतु मन हे इतके बलवान आणि दुराग्रही आहे की ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणकारितेवरही मात करतो, त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करते. असे मन योगाभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे, परंतु अर्जुनासारख्या सांसारिक मनुष्याला असा योगाभ्यास व्यवहार्य नव्हता. आधुनिक मनुष्याबद्दल तर आपण काय बोलावे. येथे योजिलेली उपमा योग्यच आहे की मनुष्याला वाहणाऱ्या वायूला आवरणे कठीण आहे आणि त्यापेक्षा कठीण म्हणजे उच्छृंखल मनाला आवरणे होय. मनाला संयमित करण्याचा सहज-सुलभ मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे होय. याचा विधी आहे स वै मनः कृष्ण पदार विंदयो. मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांमध्ये रममाण केले पाहिजे. केवळ असे केल्यानेच मनास विचलित करणाऱ्या इतर गोष्टींमध्ये मन युक्त होणार नाही.